चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. डोंट वेस्ट टाइम. वेळ अजिबात वाया घालवू नका. पिलंजे संघ आणि मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. श्रावणी 11 पिलंजे संघ आपण पाहू शकाल 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आरपी लायन्सचा जर विचार केला गेला तर गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. विशालनं सातत्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. दर्पण असेल, दर्पण षटक हाताळेल की मग दुसरं षटक कोण हाताळेल प्रश्नचिन्ह आहेत. विपुल पाटीलची रणनीती असते. जेव्हा जेव्हा विपुल पाटील मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा रणनीत्या त्याच्याकडे खूप असतात. आरपी लायन्सचा विचार केला कालच्या दिवसामध्ये हाच संघ अबिडगरच्या त्या टुर्नामेंटमध्ये 1 लाखाच्या टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय झालाय. पंच अंकित नाईक आम्हाला दर्शवतात की सामना प्ले होईल. पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल विशाल आणि स्ट्राईकचा फलंदाज आहे आकाश आणि नॉन स्ट्राईकचा आहे दीपक. सामना चालू होईल. सेकंड राऊंडचा पहिला सामना. फुलटॉस चेंडू फटका चांगला आहे. ऐनुल तिकडे आहे लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. एकेरी धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. बघा बॅकअप एकाच रुलावर 2 गाड्या म्हणजे अपघात 100% आहे. काहीच गरज नव्हती. कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. यस नो आणि वेट या 3 गोष्टीचा अमाप संगम तुमच्याकडे पाहिजे. इथं काय घडलं, यस झालं नाहीये, नो झालं नाहीये आणि काय घडलंय तर विकेटचं पतन झालंय. विकेट गेली या. धावसंख्या 1 या आकड्यावर पहिला गडी गारज झालाय. आकाश बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रतीक. फटका फसलाय आणि या वेस पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल चांगला टिपलाय. विकेटचं अजून एक पतन. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला. इथेच बामने माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. गणेशपुरी संघाला सांगा की तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत. अन्यथा मग त्यांना सांगा काही पॅनलाइज केलं जाईल. तुम्हाला पर्याय नाही आहेत. येऊन गेले ते इकडे पुन्हा बाहेर गेलेत पण त्यांना सांगा की यानंतर सामना त्यांचा आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय रितेश. थोडीशी दयनीय अवस्था झाली आहे ती आपण पाहू शकाल. सावनी 11 पिलंजे संघाची. इथनं जर निघायचं असेल ना बॅट मैदानाच्या आतमध्ये चेंज केली जाते परंतु ती पंचांना विचारून जे काही आहे ते पंचांना विचारून तुम्हाला करावं लागेल. पंचांना जर सांगितलं गेलं की बॅट चेंज होणार नाही आहे तर त्या बॅटनं तुम्हाला खेळावं लागेल. कारण काही नियम हे मंडळाकडे राखून ठेवले गेलेत. या अगोदरचा काही सुरेख सामना झाला होता. एका बाजूनं कंचाड पाहायला मिळाली होती, दुसऱ्या बाजूनं पवनसूत नवली. विजयश्री मात्र खेचून आणला होता. चांगली फलंदाजी केली होती. नवीन बॅटर्स आलाय आता मात्र रितेश पिलंजे संघाकडनं आलाय. गोलंदाजी काही सुरेख केली या विशालनं. फटका पुन्हा फसलाय हवेमध्ये. रुपेश चेंडूच्या खाली चुकी करणार नाहीये. विकेटचं बटन. आता मात्र 3 चेंडूवर 3 विकेट गेलेत. हॅट्रिक का नाहीये. पहिला गडी रनआउट झाला होता. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय चेतन. थोडीशी संघाची अवस्था दयनीय का झाली आहे कारण 3 चेंडूवर 3 गडी बाद झालेत. म्हणजे जी टॉप ऑर्डर होती ना ती मात्र आता उद्ध्वस्त केली आहे. आता मिडल ऑर्डरला सुरुवात झाली आहे. मिडल ऑर्डरचा बॅटमन आपण पाहू शकाल चेतन आलाय. 1 या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. चेंडू फेकून झाले त्या षटकातील 3.
दोन पंचा पण पाहू शकाल. एका बाजूनं अंकित नाईकला पाहू शकाल, तर दुसऱ्या बाजूने हितेश ब्राह्मणे कमालीची गोलंदाजी केली. हॅट्रिकची संधी पाहू शकाल. आजच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक येईल का विशाल या गोलंदाजाची. ब्लॉकमध्ये टाकला होता चेंडू, त्यावर मात्र समाचार घेतलाय डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. दर्पण तिकडे सज्ज आहे, दर्पण चुकी करणार नाही आहे. एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागेल. बघा ऐनुलचं रिॲक्शन जर तुम्ही बघितलं ना, ऐनुलचं रिॲक्शन जेव्हा जेव्हा दर्पणकडे चेंडू जातो ना, तेव्हा ऐनुलचं रिॲक्शन पाहण्यासारखं असतं. बघा हे करावं सुद्धा लागेल, कारण तुम्हाला लोड द्यावा लागेल, पर्याय नाहीये तुमच्याकडं. केस्टनच्या मागे जर आरपी लाईनचा विचार केला गेला विपुल पाटील या, कारण याच्याकडे रणनीत्या एवढ्या चांगल्या असतात ना, रणनीत्या की कूल माइंड न खेळणार मैदानाच्या आतमध्ये रणनीत्यासाठी याला ओळखलं जातंय. 4 चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 2 लागली गेली आहे. 2च षटकांचा सामना. इथनं 8 चेंडू उरले जात आहेत, मोठे फटके खेळावे लागतील, परंतु विशाल भन्नाट वेगामध्ये गोलंदाजी करतोय. बघा फुलटॉस चेंडू, आणि आम्ही विपुलची तारीफ केली होती आणि विपुलनं चुकी केली. या बाईच्या स्वरूपात चौकार आहे का पंच? एक बाईच्या स्वरूपात 4 धावा आल्यात. धावा येऊ दे, 4 आल्यात. एक डीजेची धून ऐकूया. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 6. अजून एक चेंडू हाताळावा लागेल विशाल. विशाल चेंडू चांगला होता, परंतु यष्ट्यांच्या मागे विपुल पाटीलने चुकी केली आहे. आता विपुल पाटील स्वतः संघाचा ऑनर आहे, म्हणजे त्याला बोलणं कठीण जाईल. पण चुक्या होता, त्याने सुद्धा डोक्यावर हात दिले की ही चुकी खूप महत्त्वाची चुकी असतात, कारण पूर्वार्धामध्ये धावा, उत्तरार्धामध्ये धावा आपल्याला काढायच्या आहेत. फटका चांगला आहे, डीपवरून क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. दर्पण तिकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, जर थ्रो थोडासा चांगला पाहिजे होता. 2 धावा कंप्लीट होतील. आता ऑफिशियली षटकाची समाप्ती झाली आहे. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि एक षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आली आहे त्रिश्रावणी 11 पिलंजे संघाची 8 या आकड्यावर. दिलंय दर्पणच्या खांद्यावर, दर्पणच्या खांद्यावर दिली आहे दारोमदार. कारण या अगोदरच्या मॅचमध्ये दर्पणनं चांगलं षटक हाताळलं गेलं होतं. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. मिस्टर दर्पणवर दारोमदार दिली गेली आहे. धावा 8 आल्यात. इथनं 12 ते 13 धावा काढल्या ना, तर 20 धावा माफक पाहायला मिळतील या मैदानावर. खराब चेंडू, खराब चेंडू, खराब चेंडू, आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा पाहायला मिळतीये, म्हणजे 3 धावा बोनस दिला गेलाय. एक नोच येईल आणि बाईच्या स्वरूपात 2 धावा येतील. 3 धावा आल्यात. एकदा गोलंदाजाला वॉर्न पण केलं जाईल की असा चेंडू जर पुन्हा हाताळला गेला तर या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. येणारा चेंडू फ्रीट. उघडा डोळे बघा नीट, समोर आहे फ्रीट आलाय आणि ती फ्रीटची संधी पाहायला मिळतीये. धावसंख्या धावपळकावर 11 या आकड्यावर पाहायला मिळतीये. फुलटॉस चेंडू, यावेळेस फटका चांगला आहे. डीप कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं केलंय, अप्रतिम. दर्पणचं कौतुक केलं होतं ना, आल्या आल्या मात्र फुलटॉस चेंडू दिला, तोफा दिला होता. बिमरच्या स्वरूपात नो चेंडू. एकदा बाजूने ऍड केली जाईल. एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळतीये ती जवळजवळ 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन टू द बोर्ड्स आणि गडी बाद झाले जवळजवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात ती धावा पाहायला मिळत आहेत. विपुल पाटील एसट्यांच्या मागे काहीशा रणनीत्या तो आखताना पाहायला मिळतोय आपल्याला, आणि आख्यावर सुद्धा लागतील. पहिला चेंडू दर्पणनं थोडासा खराब टाकला होता, त्यावर 2 धावा बाईच्या स्वरूपात आल्या. 12 धावा झाल्यात. पुन्हा सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर दर्पण. फटका चांगला आहे आणि साऊंड स्वीट आहे. गोड आवाज आलाय, टक आवाज आलाय आणि काय फटका केलाय, विलक्षणीय फटका. 6 षटकार, अर्धा डझन धावा.
प्रत्येकच्या बॅटमधनं काय फटका आलाय. 18 धावा स्कोर कार्डवर आल्यात. त्यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तिकडे ऍड केली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल ती 19 या आकड्यावर. 3 चेंडू इथनं बॅलन्स आहे. 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्या तर मग आव्हान काय राहील आरपी लायन्सकडे तर 30 धावांचं राहील. परंतु या 10 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. दर्पणवर थोडासा प्रेशर आहे. का आहे? पहिला चेंडू खराब टाकला होता तदनंतर मात्र एक मोठा फटका त्यानं या षटकामध्ये खाल्लाय. प्रतीकनं तो हल्ला चढवला होता. चेतन मिडल ऑर्डरला येऊन फलंदाजी करताना आपण चेतनला पाहतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची संधी आहे का तर यावेळेस काय झेल टिपलाय दर्पणनं. स्वतः आला आणि यावेळेस झेल मात्र टिपला गेला. विकेटचं पतन झालंय. अजून सुद्धा 2 चेंडू या षटकातील खेळावे लागतील. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर अक्षय. कल्पेश नाईक आपण पाहू शकाल आयोजनाची धुरा. कारण या साईराज चषकाचा आमदार चषकाचा पाठीचा कणा कोण असेल तर ते कल्पेश नाईककडे पाहिलं जातंय. सातत्यानं कल्पेश नाईकनं सुसज्ज असं मैदान तयार केलं गेलंय. आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा जर बघितली गेली तर अप्रतिम अव्वल दर्जाची स्पर्धा ज्याने केली गेली आहे कल्पेशजी नाईक. ऑल टीम सर्वांना मात्र मेहनत घेतली गेली. या गोविंदजी दोडे असतील त्यांच्या संकल्पनेतून साईराज चषक आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि थोड्याच वेळात लाडके आमदार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय सन्माननीय भोये सर मात्र इथपर्यंत येताना पाहायला मिळतील. हरिश्चंद्र भोये साहेबांचं मात्र इथं आगमन होताना पाहायला मिळेल. शॉर्ट चेंडू यावेळेस फक्त दिशा दिली या चेंडू थांबणार नाहीये. चौकारा करता निघून जाईल. 4-23. गेटच्या आतमध्ये जेवढ्या गाड्या आहेत ना गेटच्या आतमध्ये ज्या 4 व्हीलर पार्क केल्यात त्या थोड्याशा ना गेटच्या बाहेर करायच्या. कारण थोड्याच वेळानंतर खासदार साहेबांची एंट्री होणार आहे. आदरणीय सन्माननीय हेमंतजी विष्णू सवरा साहेबांची एंट्री होणार आहे. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्र भोये साहेबांची एंट्री होताना पाहायला मिळेल आपल्याला. सर्व भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी इथपर्यंत पोहोचेल कारण हा भारतीय जनता पार्टीचा आमदार चषक आहे. म्हणजे दिग्गज इथपर्यंत येताना पाहायला मिळतील आपल्याला. शेवटचा एक चेंडू अजून सुद्धा हाताळावा लागेल. धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती जवळजवळ 23 या आकड्यावर. या चेंडूवर षटकार येईल का? गणेशपुरी संघ आपण आलात ना तर लगेच इथपर्यंत पोहोचा. गणेशपुरी संघ चांगला चेंडू. आता मात्र षटक संपलं. एक इनिंगची समाप्ती झाली आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा जमवल्यात ते 23. 12 चेंडूमध्ये 24 धावा जमवायच्या त्या आरपी लायन्स वाडा संघाला. आरपी लायन्स वाडा संघ 12 चेंडू आणि विजया करता 24 धावा. चला मैदानाच्या आतमध्ये श्रावणी 11 पिलंजे संघ मैदानाच्या आतमध्ये पोचा. थँक्यू डीजे थँक्यू. 12 चेंडू आणि विजया करता 24 धावांचं आव्हान आहे ते आरपी लायन्स वाडा संघाला.
हॅलो. 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 बॅग चेक. हॅलो. 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 12 चेंडू आणि विजयाकरता धावा जमवायच्या आहेत. त्या आरपी लायन्स वाडा संघाला 24 धावा. ऐनूल ज्या फॉर्ममध्ये आहे ना, तर ऐनूल सांगत असेल की हे ना मला एकच षटकाचं माझं काम आहे, परंतु यावेळेस स्ट्राईकसाठी रुपेश गेलाय. हा, आदरणीय सन्माननीय सीतारामजी व्यस्त नाईक साहेब इथपर्यंत पोहोचले गेलेत. विनंती करतो की सन्मानानं क्रीडा मंचावर या. त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल माझं सिरीजची जी ट्रॉफी लागली गेली आहे. सन्मानानं विनंती करतो की क्रीडा मंचावर यायचं आहे. येस, प्ले. सामना सुरू होताना पाहायला मिळेल. दीपक गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे, दीपकच्या खांद्यावर दिली आहे. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिकडे या. बघा, खराब क्षेत्ररक्षण. एक धाव होती, दुसरी लगेच कनेक्ट झाली या. तर तुम्ही थोडीशी जरी बाउंड्री लाईनवर तैनात आहात, तिकडनं चुकी केली की दुसरी धाव इझी येते या. 2 धावा झाल्या. 24 धावांचा पाठलाग करायचा. 22 धावा अजून. सीतारामजी नाईक साहेब यांचं आगमन झालं. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. रुपेश आपण पाहू शकाल. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. चला, व्हाईटला रिव्ह्यू नाहीये. व्हाईटला रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. काय फटका खेळलाय, कटचा फटका. ओहो, आउटफील्ड तिकडे स्लो आहे. आउट फुल स्लो आहे, एकदम स्लो आहे तिकडे. बघा ज्या पद्धतीनं वीरेंद्र सेवाग पद्धतीनं कट केला होता चेंडू. आउटफील्ड स्लो होती रुपेश तिकडे. नक्कीच 2 धावा मात्र वाचल्या गेल्यात. आणि या 2 धाब्यानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 4. विजयाकरता अजून सुद्धा 20 धावा हव्यात. आणि या चेंडू शिल्लक राहिले गेलेत 9 चेंडू आणि विजयाकरता धावा जमवायच्यात तुम्हाला. ते जवळजवळ 20. काही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी ऐनूलनं स्माईल दिली आहे. स्माईल द्यावी लागते, कारण क्रिकेटनं खूप दिलंय. लोक म्हणतायत ना काय दिलंय क्रिकेटनं, तर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करून दिल्या क्रिकेटनं. दूर दूर लांबवरनं मात्र ना ही क्रिकेटची मैत्री पाहायला मिळते. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. पडल्यानंतर एवढी उचली घेतली ना चेंडूनी की तिथनं काहीच समजलं नाही रुपेशला. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर धावसंख्या पाहायला मिळते 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन टू द बोर्ड्स. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 20 धावा इथनं जमवायच्या आहेत. आणि यावेळेस फ्लिक केलंय आणि क्षेत्ररक्षकाची निवड केली होती. त्यानं दिला आयुष्यमान भवचा आशीर्वाद. समर्थानं खूप सुंदर म्हटलंय ना की देणाऱ्याच्या हात हजार, दुबळी मात्र आपली झोळी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, तर एक संधी दिली या. त्या संधीचं सोनं करावं लागेल. 5 धावा झाल्यात. अजून सुद्धा 19 धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक राहिले गेलेत ते जवळजवळ 7 चेंडू आणि विजयाकरता धावा जमवायच्या त्या 19. हा खूप महत्त्वाचा चेंडू आहे. या चेंडूवर ऐनूलनं जर मोठा फटका खेळला तर टार्गेट जवळ येईल. हा चेंडू जर निर्धाव झाला तर थोडंसं टेन्शनमध्ये आरपी लायन्स पाहायला मिळेल. काही घडू शकतं. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय कमालीची गोलंदाजी केली या गोलंदाज दीपक. कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे. कारण जे 2 बॅटर्स आहेत ना, ऐनूल आणि रुपेश, भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. त्यांना रोखलं गेलंय. येस, शेवता या ठिकाणी मात्र या संघांना
फायनलचा किताब जिंकलाय. 6 चेंडू आणि विजयाकरता धावा किती आहेत? 19. राहुल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. राहुल, रुपेश. 6 चेंडू 19 धावा जास्त नाही त्या टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळी थोडासा मात्र बिघाड पाहायला मिळाला होता. डेड चेंडू म्हणून घोषित केला जातोय. राहुल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. त्याला 19 धावा डिफेन्स करायचा. कंपल्सरी चेसिंग हा, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे 19 धावा तुम्हाला जमवायच्याच आहेत, त्याला पर्याय नाहीये. हाऊस दॅट केलाय. पंचांचे संकेत. लेग स्टंप सोडून गेला असा हा पंचांचा निर्णय आला गेला होता. 5 चेंडू आणि विजयाकरता 19 धावा. पवनसूद नवली संघ आपल्याला बाय आहे, परंतु मॅच 2-2 ओव्हरच्या आहेत, लगेच लागतील, तर कुठे जाऊ नका प्लीज. गणेशपुरी आले का आपण? नशीब आपण आलात. येत आहे ते. यानंतर सामना तुमचा आहे प्लीज. 6 चेंडू टाकल्यानंतर सामना आहे. यावेळेस परत दाद मागितली जाते. डायरेक्ट हिट. ऐनूच्या खेळीला पूर्ण विराम. संकटामध्ये सापडलाय आरपी लायन्स. 4 चेंडू विजयाकरता धावा जमवायचे. 19-4-19. काही कमालीची गोलंदाजी केली जाते राहुलकडनं. आता मात्र चेंडू शिल्लक राहिले गेले ते 4 आणि विजयाकरता धावा जमवायच्या त्या जवळजवळ 19 धावा. थोडंसं अशक्य आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. कारण जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडलं जातं. मी 6 चेंडूवर 6 षटकार पाहिलेत. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. प्रेशर आलाय. आता मात्र जिंकून कोण तुम्हाला देईल तर गोलंदाज. 3 चेंडूवर जरी 3 षटकार ठोकले तरी सुद्धा स्कोर लेवल होईल. आणि कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू आणि विजयाकरता 19 धावा. 99% सामना मी सांगेन ना की श्रावणी इलेव्हन पिलंजे संघाने जिंकलाय. 1% का विश्वास आहे, कारण ती चुकी जर घडली तर मग ते होऊ शकते. 1% मी ठेवून दिलाय, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडतंय. स्पीडअप करा गेम बाबा प्लीज, कारण आज रविवार आहे. कारण ज्यांची 3ची आरती आहे ना त्यांचे प्रॉब्लेम येतील. काय गोलंदाजी केली जाते. येस, यावेळेस आउट. हाऊस दॅट तुम्हाला प्रश्न करावा लागेल, अपील करावा लागेल. 2 चेंडू आणि विजयाकरता 19 धावा. आता औपचारिकता राहिली जाते. चेंडू शिल्लक राहिले गेलेत आता 2. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपील केली. लेग स्टंप सोडून गेला असता. पंचाचा निर्णय. आता मात्र 1 चेंडू आणि विजयाकरता बऱ्याच धावा. आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं ना की 1 चेंडू आणि बऱ्याच धावा. 19 पाहिजेत. 1 चेंडू आणि 19 धावा. या षटकामध्ये अजूनपर्यंत धाव दिलेली नाहीये. पहिलं मिडन षटक येईल का या स्पर्धेमधलं? वाह, व्हॉट अ बॉलिंग. 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. त्यामध्ये ऐनूल असेल, रुपेश असेल, अक्षय असेल आणि अंकुश असेल. बघा काय गोलंदाजी केली. दर्जेदार गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी केली.
चला मैदानाची आखणी करून घ्या प्लीज. थँक्यू डीजे. गणेशपुरी संघ शेवटचा अंतिम निर्णायक पुकार. आपण जर इथपर्यंत पोहोचला नाहीयेत तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. गणेशपुरी संघ